आदौ राम तपोवनाधिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्गलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चाद्रावण कुंभकर्ण हननं एतद्भिरामायणं। जय जय रघुवीर समर्थ। रामकथा लिहिणाऱ्या आदिकवी वाल्मिकींना प्रथम आपण नमस्कार केला। आता राजा दिलीप, राजा दशरथ आणि इत्यादी आणि रघुवंशाचे गुरु वसिष्ठांचे दिव्य चरित्र आज आपण पाहणार आहोत। वैदिकांनी वैदिक वाङ्मयात ज्याच्या कर्तृत्वाची गाथा गायली आहे, वैदिक वाङ्मयात ज्यांच्या प्रचंड कर्तृत्वाची नोंद आहे, वेद वाचताना ज्याच्यासमोर मस्तक नमते, भगवंताचे लाडके असणाऱ्यांच्या पंक्तीत बसण्याची ज्यांची पात्रता आहे, ती महान शक्ती नव्हे, महान शक्ती डोळ्यासमोर येताच मस्तक झुकले जाते आणि त्या महान शक्तीचे नाव आहे महर्षी वसिष्ठ। एकदा वसिष्ठ आपल्या आश्रमात विद्यार्थ्यांना संथा देत असताना इक्ष्वाकू कुळाच्या राजाचा निरोप आला की ताबडतोब तुम्हाला भेटायला बोलवले। विद्यार्थ्यांना शिकवण्याचे सोडून आणि वसिष्ठ घाईघाईने राजदरबारात जायला निघाले। अरुंधतीने त्यांना टोकले, शिकविण्याचे पवित्र काम सोडून तुम्ही दरबारात का निघालात? मला माहित आहे की धनदौलतीची तुम्हाला ईर्ष्या नाही। मी हे सांगते की मलाही सोनं चांदी धनदौलतीची मुळीच गरज नाही। माझे वैभव तुम्ही आहात। आश्रमाचे झाडं, पानं, फुलं, फळं माझी शोभा आहे। माझ्यासाठी जात असाल तर तुम्ही मुळीच जाऊ नका। वसिष्ठांना शोभेल अशीच त्यांची पत्नी अरुंधती आहे, मोह नसणारी आहे। वसिष्ठ म्हणाले, अगं तुझ्याप्रमाणे मलाही मोह नाही, पण अगं या सृष्टीचा पालन करता विश्वाचा चालक भगवंत सगुण साकार रूपात इक्ष्वाकू कुळात अवतरणार आहेत। माझे भाग्य थोर आहे आणि म्हणून मातेच्या उदरात असणाऱ्या छोट्या लालाच्या आईला मी आशीर्वाद देईन। त्या छोट्यावर मी उत्तम संस्कार करेन, यज्ञोपवीत मी त्याला घालेन, लग्नानंतर दोघांना आयुष्यमान भव असा आशीर्वाद देईन। सर्वात महत्वाचे म्हणजे जगन्नायकाचे नामकरण मी करेन। म्हणून मी दशरथाच्या दरबाराकडे धाव घेत आहे। जेव्हा परब्रह्म शक्ती सगुण साकार रूपात मला नमस्कार करेल ना, त्यावेळेला मी त्याला आशीर्वाद देईन आणि तो माझ्या आयुष्यातील परमोच्च भाग्याचा क्षण असेल आणि म्हणून मी अयोध्येला जात आहे। एकदा वसिष्ठ आश्रमात बसले असताना विश्वामित्र आले। दोघांची भेट झाली। वसिष्ठाने आग्रह केला की तुम्ही आश्रमात राहायला या। 10,000 सैनिक आहेत माझ्याबरोबर। विश्वामित्र म्हणाले, चालेल, नदीवरून आंघोळ करून या, मी तुमची सर्व जेवायची व्यवस्था करतो। ते परत आल्यावर बघतात तो काय, उत्तम जेवण, झोपायची उत्तम व्यवस्था सर्वांची केलेली पाहिली। सुग्रास जेवण करून सारे सैनिक झोपले, पण विश्वामित्र जागेच राहिले। इतक्या कमी अवधीमध्ये इतकी चोख व्यवस्था मी राजा असून सुद्धा करू शकणार नाही, ती त्यांनी कशी केली? बसायला पाठ, पुढे पाठ, टेकायला पाठ, पंचपक्वान्नाचं ताट, सगळं हे बघितल्यानंतर विश्वामित्रांना हेवा वाटला। विश्वामित्राने वसिष्ठांना विचारलं। वसिष्ठाने सांगितलं, हो ह्यात काय मोठी हुशारी नाहीये, कामधेनूची मुलगी शबला हिचे सारं कर्तृत्व आहे। तुम्हाला काय करायची ती कामधेनू द्या मला, असं विश्वामित्र वसिष्ठांना म्हणाले। आणि यालाच म्हणतात मोह। विश्वामित्राने तिला जबरदस्तीने ओढत न्यायला सुरुवात केली, पण तिने आपल्या मुखातून हुंकाराने हजारो सैनिक निर्माण करून सर्वांचा निःपात केला। विश्वामित्र पराभूत झाले। आणखी शरमिंदे होऊन विश्वामित्र परतले। विश्वामित्र म्हणजे प्रयत्नवादाचा आदर्श आहेत। त्यांना झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ते हिमालयात तप करायला निघून गेले। राज्य घरदार सोडलं, दुर्मिळ दिव्यास मिळवली आणि परत वसिष्ठांवर चाल केली। वसिष्ठ मुनींनी केवळ एक दर्भाची कडी हातात धरताच त्यामुळे एकाही दिव्यास्त्राचा प्रहार या वसिष्ठ मुनींवर झाला नाही, पण त्यांना या युद्धात स्वतःची 10 मुलं मात्र गमवावी लागली। विश्वामित्र उद्वेगाने म्हणाले, धिक बलम क्षत्रिय बलम ब्रह्म तेजो बलम बलम। विश्वामित्रांच्या लक्षात आलं की जगात खरं बळ, खरी शक्ती ही ब्रह्मतेजात आहे। मंत्रशक्ती हीच खरी शक्ती आहे। आता मला ब्रह्मशी व्हायलाच हवं। प्रयत्नवादी विश्वामित्र, पुरुषार्थी विश्वामित्र ब्रह्मशी व्हायला म्हणून निघाले। अतिशय अवघड काम होतं। विश्वामित्र निघाले पाहिल्यानंतर सर्वसंग परित्याग करून विश्वामित्रांनी खूप तप केलं आणि तपामध्ये विघ्न आणण्याकरता म्हणून इंद्र वेगवेगळ्या
गोष्टी पाठवतोय. पहिल्यांदा मेनकाला पाठवलं. 12 वर्ष ती प्रयत्न करते, पण शेवटी विश्वामित्र घसरले. विश्वामित्र आणि मेनकानी लग्न करून त्याला जी मुलगी झाली ती म्हणजे शकुंतला. एकदा मग मात्र पुढे ते कधीही कामामध्ये किंवा क्रोधामध्ये अडकलेले नाहीत. शेवटी एकदा वसिष्ठांच्या आश्रमाबाहेर उभे असताना वसिष्ठ अरुंधतीचे बोलणे ऐकू लागले. वसिष्ठ म्हणाले, अरुंधती, कोजागरी पौर्णिमा असल्याने काय स्वच्छ टिपू चांदण पडलाय ग, याला तू कसली उपमा देशील? वसिष्ठ म्हणाले, मला वाटतं अरुंधती, मला हे शुभ्र चांदणं विश्वामित्रांच्या दिव्य तपासारखं वाटतंय. हे ऐकून आडोशाला उभे असलेल्या विश्वामित्रांना खूप आश्चर्य वाटलं. अरुंधती म्हणते, अहो तुम्हाला खरं जर विश्वामित्रांचे तप एवढे श्रेष्ठ वाटते का? वसिष्ठ म्हणाले, अरुंधती, खरं सांगू का, या जगात विश्वामित्रा एवढे तप पूर्वी कोणीही केले नाही आणि यापुढेही कोणीही करणार नाही. ऐकल्यावर विश्वामित्र विचार करतात, आश्चर्य आहे, हा बायकोसमोर माझी स्तुती करतोय. अरुंधतीने विचारले, तुम्ही त्यांना ब्रह्मर्षी का म्हणत नाही? वसिष्ठांच्या डोळ्यात अश्रू दाटले, कंठ रडवेला झाला. म्हणाले, अगं अरुंधती, विश्वामित्र ब्रह्मर्षीच आहेत. एखाद्याने मला ब्रह्मर्षी म्हणावे ही अपेक्षा ब्रह्मर्षी पदाला कमी पण आणणारी आहे. ब्रह्मर्षी पद हे स्वयंसिद्ध पद आहे. कोणी कोणाला ब्रह्मर्षी म्हटल्याने कोणी ब्रह्मर्षी होत नसतं. त्यांच्या मनातला आग्रह निघून जाईल त्या दिवशी मी त्यांना सर्वात आधी ब्रह्मर्षी म्हणेन. विश्वामित्रांनी वसिष्ठांचे बोलणे ऐकले व ते धावत जाऊन त्यांनी वसिष्ठांच्या पायावर डोकं ठेवले. वसिष्ठ खाली वाकले, त्यांना उठवले आणि म्हटले, या ब्रह्मर्षी, आपले स्वागत असो. आणि असे म्हणून विश्वामित्रांना कडकडून मिठी मारली. विश्वामित्रोपि धर्मात्मा लब्ध्वा ब्राह्मणमुत्तमं पूजयामास ब्रह्मर्षी वसिष्ठं जपतावरम. प्रयत्नवाद हेच तुझे दुसरे नाव आहे. महर्षी विश्वामित्र, किती खस्त्या खाल्ल्यास पण दुर्मिळ असे स्थान मिळविलेस. मनुष्याने जीवनामध्ये प्रयत्नवादी असावे. आलेले अपयश आपल्याला काहीतरी शिकवते हा बोध हवा. आत्मपरीक्षण करून आपल्यातील उणीवा दूर करावी व सतत पुढे जात राहावे. श्री समर्थही दैववादी नसून प्रयत्नवादी होते. रेखादिदुकी पुसून जाते असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यावेळच्या समाजाला समर्थांनी असंच बनवलं होतं. महर्षी वसिष्ठ मित्रवरुणांचे पुत्र. मित्रवरुण दैवी सत्र करीत आणि त्यातून लोकांना पुष्कळ ज्ञान मिळेल. लोकांची वृत्ती तयार होत असे. समाजाची ही दैवी वृत्ती टिकवण्यासाठी अशा सत्रांची फार आवश्यकता आहे. एकदा हे दैवी सत्र पाहण्यासाठी स्वर्गीय रूप लावण्य संपन्न उर्वशी आली आणि उर्वशीमध्ये सौंदर्याची खाण होती. प्राप्ते 16 वर्षे गर्दभी अप्सरा भवेत. उर्वशीचे सौंदर्य लोकोत्तर होते. मित्रावरुणाचे कार्य पाहून उर्वशी प्रसन्न झाली. मित्रावरुणाची इच्छा होती की दैवी सत्राचे सातत्य टिकून राहण्यासाठी दैवी संतान व्हावे. उर्वशीला पाहून त्यांची इच्छा प्रबळ झाली आणि उर्वशीला पाहिल्यानंतर मित्रवरुणाच्या मनात संतानासाठी भावना जागृत झाली व त्यांच्या शुक्रापासून वसिष्ठासारख्या महान शक्तींची उत्पत्ती झाली. म्हणून वसिष्ठ हे आयोनिज आहेत. ही अशी मुलं भगवंताची लाडकी असतात व लोकांच्या कल्याणासाठी देव खास त्यांना पाठवित असतो. वसिष्ठ रंगाने गोरे होते. मंत्रविद्या, यज्ञविद्या इत्यादी ते परिपूर्ण होते. पूर्ण ज्ञानी होते, तपस्वी होते आणि ब्रह्मर्षी होते. त्यांचा विवाह अरुंधतीशी म्हणजे कश्यपांची कन्या आहे तिच्याशी झाला. तिला उत्तम संस्कारित करण्यासाठी सावित्री जवळ तिला ठेवण्यात आले होते. एका तपोवनात सावित्री व्हाईस चॅन्सलर होती. एकदा अरुंधतीने प्रतिभासंपन्न तेजस्वी ज्ञानी वसिष्ठांना पाहिले आणि जीवनात जोडीदार असा असावा असा तिने विचार केला. अरुंधतीला पाहिल्यावर यज्ञकर्मात अनुकूल होऊन मदत करू शकेल अशी ही तेजस्वी युवती मला मिळावी असं ह्या वसिष्ठांनाही वाटलं. अशाप्रमाणे अरुंधती आणि वसिष्ठांचा विवाह झाला. भारतीय दर्शनात हे आदर्श जोडपे आहे. आजही विवाह विधीमध्ये वरवधूंना सप्तर्षी मंडलातील वसिष्ठ अरुंधती ताऱ्यांना दाखवून त्यांच्याप्रमाणे उत्तुंग सहजीवन व्यतीत करा असे सांगण्यात येते. वसिष्ठ ऋषी ऋग्वेदच्या 7व्या मंडलाचे द्रष्टे आहेत. वसिष्ठांनी कंबोज बर्बर सारख्या लोकांना सुसंस्कारित केले. त्यांच्यात राष्ट्रभावना निर्माण केली. अरुंधती व्रत सर्वसामान्यात प्रसिद्ध आहे. चैत्र शुक्ल तृतीयेपासून व्रताची सुरुवात होते. 3 दिवसाचे सौभाग्य प्राप्तीसाठी हे व्रत आहे. वसिष्ठ अरुंधतीला शक्तीसारखे 100 पुत्र झाले. एकदा अरुंधतीला सनातन धर्माचे रहस्य विचारले असता ज्याचे मन शुद्ध आहे त्याला धर्माचा उपदेश करावा असं अरुंधती म्हणाली. पुढे ती म्हणते 12 वर्ष रोज एक कपिला गाय
जो देतो, प्रत्येक महिन्यात सत्र याग करतो, पुष्कर तीर्थात 1,00,000 गायी देत असतो, ज्याच्या सेवेमुळे अतिथी संतुष्ट होतात त्याला धर्म सांगावा. अरुंधतीने गायींची खूप सेवा केली होती. आकाशामध्ये सप्तर्षी ताऱ्यांपैकी वसिष्ठ ताऱ्याजवळ दिसणारा एक छोटासा तारा अरुंधतीचा आहे असे अभ्यासक सांगतात. तो तारा हस्त नक्षत्राच्या उत्तर दिशेला आणि वसिष्ठांच्या दक्षिण दिशेला किंवा स्वाती नक्षत्राच्या पश्चिम दिशेला दिसतो. अशी ही वसिष्ठांची अरुंधती आपल्या पतीला साजेशी आणि समर्पित जीवन जगणारी होती. वसिष्ठांच्या जीवनात एका महान कार्याची माहिती आपण पाहूया. तृत्सु राष्ट्र लढाईत पराभूत झाले होते व ते मानसिक गुलाम झाले होते. प्रजा निरुत्साही हीन दुर्बल झाली होती. मरण येत नाही म्हणून जगत होते बिचारे. वसिष्ठ तिथे गेले व त्यांनी ते तृत्सु राष्ट्र परत उभे केले. त्यांच्यात नवचैतन्याचा संचार केला. अशी ही वसिष्ठ ही सृजनात्मक शक्ती होती. पुढे तृत्सु राष्ट्राने खूप प्रगती केली. महाराज दशरथाला 3 राण्या असून ते परमधार्मिक होते. त्यांना संतान नसल्याने वसिष्ठांच्या मदतीने महर्षी ऋषशृंगाच्या हातून पुत्र कामेष्टी यज्ञ केला व दशरथाला 4 मुलं झाली. मोठ्या मुलाचे कौशल्याच्या पुत्राचे नाव राम, कैकेयीच्या पुत्राचे नाव भरत, सुमित्रेच्या मुलाचे नाव लक्ष्मण, शत्रुघ्न नामकरण वसिष्ठांनीच केलेले आहेत. यज्ञोपवीत घालण्याचा विधी पण वसिष्ठांनी केला आहे. वसिष्ठांच्या आश्रमात मुलांनी शिक्षण घेतले. पुढे सर्व भावंड तीर्थयात्रेला गेली व यात्रेहून आल्यापासून राम शांत राहत होता. खाण्यापिण्यात लक्ष नाही. रामा, अरे अलीकडे तू शांतच राहतोयस, काय बरं झालंय? वसिष्ठांनी विचारलं. ही कर्माची कटकट माणसाला फार गोत्यात आणते. कर्मातून वासना निर्माण होतात. अनेक गोष्टी कोंबवायच्या, संसार मांडायचा आणि शेवटी एक दिवस सगळं इथे सोडून निघून जायचं. मग कर्म कशाला करायचं आणि लग्न तरी कशाला करायचं? अशा प्रकारचे नैराश्याचे तत्वज्ञान राम बोलू लागला. रामाचे नैराश्य पाहून वसिष्ठांनी सर्व मानव समाजाला दिलेली एक फार मोठी 32,000 श्लोकांची व उच्च तत्वज्ञानाने भरलेली अमूल्य अशी देणगी म्हणजे योग वसिष्ठ. कुरुक्षेत्रावर अर्जुनही मोहांध झाला होता. मी लढणार नाही, भिक्षा मागून पोट भरेन. त्यावेळी कृष्णाच्या मुखातून अर्जुनाला जे जाज्वल्य उपदेश जो दिला आणि ती म्हणजे भगवद्गीता, इथे पण म्हणजे भगवंत गुरु आणि अर्जुन शिष्य. इथे मात्र वसिष्ठांनी म्हणजेच गुरूंनी शिष्याला म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वराला केलेला उपदेश म्हणजे योग वासिष्ठ. जीवाने परमेश्वराला केलेला उपदेश. भगवंताला काय माहित नव्हतं का? वेद म्हणजे ज्यांचे श्वास तो भगवान वसिष्ठांच्या मुखातून ज्ञान बाहेर काढून घेतोय. काय वसिष्ठांची योग्यता आहे विचार करा. या वसिष्ठाने या ग्रंथात योगाचे प्रतिपादन केले आहे. हा संसार तरुण जाण्याची युक्ती म्हणजे योग. 2 प्रकारची बघा सृष्टी आहे. एक ईश्वर निर्मित सृष्टी, दुसरी मानव निर्मित सृष्टी. पहिल्या सृष्टीचा मानवाला त्रास होत नाही, पण मानव निर्मित सृष्टी म्हणजे मी आणि माझं या कोशात माणूस जन्मभर अडकतो. वासनामध्ये लिलबिडत असतो. मरताना देखील जशी व्यासना तसा जन्म होतो. आसक्तीचा विचारांच्या वृत्तींचा कोशात माणूस रमतो आणि त्यासाठी सम्यक विचार माणसाने केले पाहिजेत. समर्थ म्हणतात, संसार त्याग न करता प्रपंच उपाधी न सोडिता जनामध्ये सार्थकता विचारायची होय आणि त्यासाठी बुद्धीचे शुद्धीकरण हाच उपाय आहे. एक लक्षात ठेवूया, चित्ताचा उदय म्हणजे संसाराचा उदय, चित्ताचा लय म्हणजे संसाराचा लय. सगळी दुःख असूनही रात्री आपल्याला शांत झोप लागते. तसंच जर आपल्याला जागेपणे करता आलं तर योग साधला असं म्हणूया. चिंतांचे गाठोडे बांधून मेंदूच्या कोपऱ्यात ठेवून द्या म्हणजे बाकीचा मेंदू फ्री. वसिष्ठ म्हणतात, दिवसातून काही वेळ शांत बसून ध्यान करा. मनाचा वेग कमी करा. देहाने कर्म करावे व मनाचे यंत्र बंद असावे म्हणजेच मनाचे मांडे खाणे बंद करावेत. माणूस कर्मातून जास्त अपेक्षा ठेवतो. मनाचा वेग कमी करण्याचे 4 उपाय आणि या योग वसिष्ठात सांगितले. एक सत्संग, दुसरा वासना त्याग, तिसरा अध्यात्मशास्त्र विचरणम आणि चौथा म्हणजे प्राणस्पंद निरोध. म्हणजे आपण आपला श्वास अत्यंत सावकाश चालवण्याची युक्ती. कोणत्याही विकारात श्वास वेगवान होतो. श्वासाचा वेग वाढला तर मनाची चंचलता वाढते. मन स्थिर झालं की प्राणाला स्थिर करता येईल. वसिष्ठ पुढे रामाला सांगतात की मोक्ष मार्गाचे 4 द्वारपाल आहेत आत शिरण्यासाठी. एकाशी तरी मैत्री करावी. शम म्हणजे संयमाचा अभ्यास, 2 विचार, 3 संतोष आणि 4 साधू संगम. विचार म्हणजे सद्विचार.
करायला शिकलं पाहिजे. देहाने आपले कर्तव्य करावे, पण मनाने देवाचे चिंतन करावे. कर्तव्याची फळे देवावर सोपवावीत. अलिप्तपणे कर्म केले तर वासना निर्माण होणारच नाहीत. योग वसिष्ठातील शेवटचे प्रकरण म्हणजे निर्वाण प्रकरण किंवा आनंद प्रकरण. देह माझं काम करेल, पण चित्त भगवंताच्या अनुसंधानात राहील. अंतस्त्यागी बहिसंगी लोके विहर राघव. बाहेरून तो कामात दिसतो, पण त्याचे मन शांत असते. संसारात तो कधी अडकतच नाही. या महान उपदेशाने रामाला खूप आनंद झाला व त्यांनी वसिष्ठांना साष्टांग नमस्कार केला. गायीमध्ये दूध असते, पण पान्हा येण्यासाठी वासराला जवळ न्यावे लागते. अर्जुन बछडा झाल्याने भगवंताचे ज्ञान गीतेच्या रूपाने आपल्याला मिळाले. आज या ठिकाणी भगवान श्रीराम बछडा बनले आणि अज्ञानाचे पांघरून घेऊन जिज्ञासू बनले आणि म्हणून योग वसिष्ठासारखा अत्यंत दिव्य आणि महान ग्रंथ जगाला मिळाला. सर्व प्रकारची कर्मे उत्साहाने पार पडत असताना अंतःकरणावर जरा देखील परिणाम होऊ न देता या जगात वावरता येते, हा योग वसिष्ठांचा संदेश प्रत्येकाने लक्षात ठेवावा. वशिष्ठ एक महान शक्ती होते. त्यांनी स्वयंशासित समाज निर्माण केला. लोकांची वृत्ती बदलून टाकली. राष्ट्राची नवनिर्मिती केली. देवाचा लाडका पुत्र व सप्तर्षित आदर्श अशा या महर्षींची भारतीय संस्कृती नेहमी ऋणी राहील. ज्या वेळेला वनवासात राम जायला निघालेत आणि रामाबरोबर सीता आणि लक्ष्मण निघालेत हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. सीतेने सुद्धा वल्कला घातलेली आहे आणि सगळेजण नमस्कार केला. जेव्हा वशिष्ठांकडे गेले तेव्हा वशिष्ठ जोराने ओरडले, म्हणाले, ही राजसूषा आहे. राजसूषा ह्या अशा कपड्यात बाहेर पडणार नाही. तिने राजसूषेचेच कपडे घालावे. तिला परत पाठवलं आणि परत पाठवून तिला सगळे अलंकारासहित उत्तम कपडे दिसलेली असलेली त्यांनी पाहिलं आणि मग ते म्हणाले, आता तू जानकी तू आता रामाबरोबर जा. आणि हे म्हणायचं जे साहस आहे त्यावेळेला वसिष्ठांनी सगळ्यांसमोर दाखवलं. असं साहस खरं म्हणजे जेव्हा द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी सगळे मोठे मोठे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य मोठे मोठे गुरु होते, पण कोणीही आम्ही कसं पुढे बोलावं, आम्ही यांचं नमक खातो म्हणजे आम्ही मीठ खातोय असं म्हणून चुप बसले. आणि पण वसिष्ठ मात्र शांत बसले नाहीयेत, कारण तो वर फक्त रामाला म्हणजे त्यांनी 2 वरापैकी पहिल्या वराने रामाला फक्त जायला सांगितलं होतं. सीता आपल्या मनाने ही निघाली होती, पण असे हे अत्यंत निस्पृह असणारे वसिष्ठ आणि ज्या वेळेला जसं वागायला हवं तसं वसिष्ठ वागले असल्यामुळे हा जो म्हणजे रामाला दरवेळेला जसे ते भरत आणि सगळे जेव्हा ह्याला गेले चित्रकूटावर रामाला आणायला परत गेले त्यावेळेला ही सुद्धा राम म्हणतो वसिष्ठांना, मी काय करू, माझा भरत खूप मागे लागला की परत चल. वसिष्ठ म्हणाले, तुझं वडिलांना तू दिलेला जो शब्द आहे तो शब्द पाळ. म्हणजे ज्या वेळेला जो उपदेश करायचा तो उपदेश त्यावेळेला आणि वसिष्ठांनी केलेला आहे. आणि त्यामुळे भगवंताच्या ह्या लाडक्या भगवंताला आशीर्वाद देण्याची पात्रता असलेल्या सप्तमंडळात चमकत राहिलेल्या या महान ऋषींना, या महर्षी वसिष्ठांना माझा साष्टांग नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ.